रामराम मंडळी. शेती करताय ना? करायलाच पाहिजे. आपला हा घास हा जुना झाला होता. त्यामुळे आपल्याला नवीन घास टाकण्याची गरजच होती. त्यामुळे नवीन घास टाकण्यासाठी शेत तयार करून घेतले होते. घासामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस व मॅग्नेशियम सारखे घटक असतात. त्यामुळे हे जनावरांच्या तब्येतीसाठी व दुधासाठी उपयुक्त असे ठरतात. घास टाकत असतानाच आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेतलं होतं. त्यामध्ये झिंक, बोरॉन, सल्फर यासारखे घटक असतात. त्यामुळे आपल्या घासाची उगवण क्षमता वाढते व मुळांची वाढ चांगली होते. समोर घास टाकायचं काम चालू होतं. त्यामागे बी राहण्याचं पण काम चालू होतं व त्यानंतर मागे पाणी चालू असल्यामुळे सगळी कामं सोबतच. इकडे घासाच्या दंडांना लावण्यासाठी मिरच्याचं रोप आणलं होतं, जेणेकरून आपल्याला घरी खाण्यासाठी मिरच्या पण आपल्या घासामध्येच तयार होत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.